आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। गेल्या 2 महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून राज्यात विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवलाय। अगदी शाळेच्या 50 मीटरच्या आवारात जंक फूडवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल। नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे। या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृहातले स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना अनिवार्य आहे। म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात। जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील। विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे। आणि त्यामुळे शाळांसाठी आता काय काय नियमावली असणार आहे ते देखील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शाळेच्या 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी असेल। पिझ्झा, बर्गर काही मिळणार नाही। हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांवरही बंदी घालण्यात आली आहे। अशा पदार्थांच्या जाहिराती करण्यावर सुद्धा मनाई घालण्यात आलेली आहे। नियमांचं पालन करण्याची जबाबदारी ही शाळांवरती असणार आहे। ईट राईट स्कूल अशा प्रकारची संकल्पना राबवली जाणार आहे। एफडीए कडून प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा तपासणी होईल। प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड लावणं सुद्धा बंधनकारक आहे। तिकडे नियमांचं पालन करण्यासाठी फूड सेफ्टी सुपरवायझरची देखील नियुक्ती केली जाईल। शाळांमध्ये पिण्यायोग्य शुद्ध पाणी देणं हे अत्यंत आवश्यक आहे। स्वयंपाकघरात उच्च दर्जाची स्वच्छता राखणं बंधनकारक असेल। हे नियम ठरवण्यात आलेत एफडीए कडनं आणि त्याची आज औपचारिक घोषणा तुकाराम मुंढे यांनी केली।